350 रुपये किलो आहे. 350 रुपये किलो. 350 रुपये. ही रस्सा घट्ट करण्यासाठी असते. अच्छा, रस्सा घट्ट करण्यासाठी. पांडी आहे. हिची काय प्राइस आहे? ही 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो. 200 रुपये किलो आहे. ही 200 रुपये किलो. लवंगी पण 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. तर मित्र हनीगिरी बेडगी आहे, ही कशी आहे? ही 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. असं बी आहे ना पिवळ्या कलरचं पाहिजे. ओके. तेव्हा ते मसाल्यासाठी झाडावर पिकलेली मिरची. मित्र रॅलिश आहे, डुप्लिकेट शंकेश्वरी बोलतात ना ती आहे. ही मिरची. ही कशी किलो? 1000 रुपये किलो. 1000 रुपये. 1200 रुपये. 1000 ते 1200 रुपये. इंदुरी धणे आहे बघा, खडा काळी कचरा काही नाही, एकदम क्लीन. पिकलेला हापूस आंबा जसं दिसतो बाहेरून तसं आतमध्ये ही हळद दिसली पाहिजे. ती म्हणायची ओरिजिनल सेलमची हळद. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलो पनवेल मिरची गलीमध्ये. तर मित्रांनो आज मी सुबोध किसन वाणी या शॉपला आज व्हिजिट करणार आहे. इथे मिरचीची किंमत वगैरे काय असणार आहे, कोणकोणत्या मिरच्या मिळणार आहे, मिरची स्वस्त झाली की महाग झाली आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओने शॉर्टपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, किसन सीताराम वाणी या शॉपला आज मी व्हिजिट करणार आहे. आणि बघा इथे पूर्ण स्टॉक ठेवलेला आहे मिरच्यांचा. तर मिरच्या कोणकोणत्या आहेत, त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे, संपूर्ण माहिती देणार आहे. आणि मित्रांनो हे पूर्ण ना मिरची गली म्हणून एरियाचं नाव आहे. तर इथे ना ॲड्रेस वगैरे काय आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया. आणि बघा समोरचे ना बघा, या शॉपच्या बरोबर समोर बघा इथे गोपाळकृष्ण मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर समोर हे शॉप आहे. आता ना आपण आतमध्ये जाऊया आणि ताईकडून पूर्ण माहिती घेऊया कोणकोणत्या मिरच्या त्यांच्याकडे मिळणार. नमस्कार ताई, कशा बरे ना? मस्त, छान, एकदम उत्तम. तर ताई इकडचा ॲड्रेस वगैरे सांगा ना मला, प्रॉपर काय? ओल्ड पनवेल. इथे सेक्टर वगैरे नाहीये. हो. ओल्ड पनवेल, न्यू पनवेल असं आहे. हो. ते ओल्ड पनवेल आहे. ओल्ड पनवेल मिरची गली, गोपालकृष्ण मंदिराच्या समोर आपलं दुकान आहे. ओके. मंदिर आहे, मंदिराच्या बरोबर समोर आहे ताईचा शॉप आहे. तर ताई मिरचीची प्राइस आता वाढली का कमी झाली आहे? नाही, टिकून आहे. फक्त काश्मीर मिरचीचे रेट वाढले, बाकीचं टिकून आहे. ओके. मित्र मिरचीची प्राइस सेमच आहे. रेट वाढलेले आहे. अच्छा, हळदीचे रेट वाढलेले. थोडंसं हळद आणि काश्मीर मिरची, चांगल्या क्वालिटीची काश्मीर मिरची थोडंसं रेट वाढले. ओके. बाकी रेग्युलर टिकून आहेत. ओके. तर मला सांगा ना कोणकोणत्या मिरच्या त्यांची प्राइस वगैरे. बघा ही काश्मीर आहे आपल्याकडे. काश्मीर बघा छान आहे एकदम. काश्मीर माल आहे बघा, एकदम मस्त माल आहे बघा. आपण सुकलेली आहे. हा, एकदम छान आहे. आवाज ऐकू सुद्धा, आवाजावरून तुम्हाला समजून येईल. कलर पण छान आहे आणि मेन साईज पण छान आहे. एकदम मस्त कलर आहे. ही 350 रुपये किलो आहे. 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. तोडलेली आहे बघा. 380. दांडी तोडलेली आहे. 380 ते 400 रुपये क्वालिटी प्रमाणे. आणि माल जसं 380 ते 400 रुपये किलो. हा, त्याप्रमाणे काश्मीरचा भाव आहे. ही रेशम पट्टी आहे, सिंगल पट्टी म्हणतात तिला. सिंगल पट्टी. ओके. हा, रेशम पट्टी रस्सा घट्ट करण्यासाठी असते. अच्छा, रस्सा घट्ट करण्यासाठी. हिचं पाणी नाही सुटत. ही जर मसाल्यामध्ये वापरली ना हो, तर भाजीला पाणी सुटत नाही, त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होते. अच्छा, पाणी न सुटता होत. आणि तसंच त्यातली दुसरी एक मिरची आपल्याकडे सिमला पट्टी म्हणून. शिमला पट्टी पण आहे. ही सिमला मिरची आहे. तिच्यामुळे पण आहे ना रस्स्याला आवाज ऐकू शकता, पूर्ण सुकलेली आहे. हो, भाजी आहे ना पाणी नाही सुटत या मिरची. अच्छा, पाणी नाही सुटणार याच्यामध्ये. ओके. मित्र रस्सा आहे ना घट्ट होईल, पाणी नाही सुटणार याच्यामुळे. आणि ही पांडी आहे 200 ते 180 रुपये किलो. 200 ते 180. हा, पांडी आहे. हिची काय प्राइस आहे? ही 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो. ओके. आणि ही 200 रुपये किलो आहे. ही 200 रुपये किलो. ओके. लवंगी आहे. आणि लवंगी कशी? लवंगी पण 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. फक्त तिखट आहे. तर मित्र फक्त तिखट साठी जास्त तिखट लवंगी आहे. ओके, जास्त तिखट लवंगी. ओरिजिनल आंध्रा लवंगी आहे. अच्छा, आंध्रा लवंगी आहे. खूप छान आहे. तर मित्र आंध्रा लवंगी आहे. कोल्हापूरच्या मिरचीमध्ये ना कचरा जास्त असतो. हो. हा, तसं हिच्यामध्ये कचरा येत नाही जास्त. अच्छा, याच्यामध्ये कचरा वगैरे नसतो. कचरा नसतो. ओरिजिनल मिरची असते. कचरा वगैरे नसणार आहे, स्वच्छ असणार आहे ती. साफ मिरची. आणि ही हनीगिरी बेडकी आहे. ओरिजिनल हनीगिरी बेडकी आहे. तर मित्र हनीगिरी बेडगी आहे. ही कशी आहे? ही 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. ओके. कलर साईज एकदम छान आहे बघा. ही मिरची आहे ना थोडीशी जड असते वजनाला. अच्छा, हलकी नसते. हलकी असते ना ती गुजरात बेडकी आहे. गुजरात बेडकी आहे ना थोडस फक्त तिखट असते. अच्छा, तिखट असते आणि हलकी असते ती. हा हा, हे बघा पूर्ण बी भरलेले बघा. पूर्ण बी भरलेली मिरची आहे बघा. एकदम वजनाला जड असते. ओके. बी भरलेली मिरची आणि पिवळ्या कलरचे बी आहे बघा ह्याच्यामध्ये. असं बी आहे ना पिवळ्या कलरचं पाहिजे. ओके. तेव्हा ते मसाल्यासाठी झाडावर पिकलेली मिरची. अच्छा, झाडावरती पिकलेली मिरची. मसाल्यासाठी जी बी मिरची बनवतात ना हो. तिचं बी असं
झाडावर पिकलेलं असतं ते ओरिजिनल झाडावर पिकलेली बी आहे. ओके. हा तसं वापरायचं मसाल्यासाठी. खूप छान आहे ही मिरची. हिला कलर टेस्ट तरी खूप सुंदर आहे. हिचं स्मेल जे आहे ना 2 वर्ष तरी उतरणार नाही. अच्छा 2 वर्ष ऍज इट इज जसं तसं राहणार आहे. ही ओरिजिनल आंध्राची बेडकी आहे, हनीगिरी बेडकी आहे. त्याच्यामुळे खूप छान आहे माल एकदम. मित्र आंध्राची ओरिजिनल हनीगिरी बेडकी आहे. त्यातलं हे दांडी तोडलेलं माल आहे बघा. हे दांडी तोडलेलं. हे दांडी तोडली आहे जी. हा हे दांडी तोडली. ही कशी असणार आहे? ही 260 ते 280. 260 ते 280. ओके. 240 ते 220. 240 ते 220. ओके. ही लवंगी आहे बघा दांडी तोडलेली. दांडी तोडलेली लवंगी 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. मित्र 240 रुपये किलो. एकदम क्लीन आहे. खराब खडा काडी कचरा काही नाहीये. एकदम क्लीन माल आहे बघा एकदम. आणि जशी वरती आहे ना तसंच खाली पण माल तसंच आहे. सेम टू सेम. वरती वेगळं आणि खाली वेगळं असं काहीच नाही. अजिबात कचरा नाही. क्लीन माल आहे. हँड क्लिनिंग आहे ते. माल साफ केलेलं माल आहे. हाताने साफ केलेलं माल आहे. क्वालिटी पण पाहू शकता बघा. एक नंबर व्हिडिओ मध्ये पण समजून येते आणि प्रत्यक्षात पण. आणि तसंच ही बेडकी पण बघा जशी वरती दाखवली गेली ना तशीच खाली पण आहे बघा. खराब माल नाहीये बघा. एकदम साफ केलेला माल आहे बघा. एकदम क्लीन आहे. दांडी तोडून साफ करून पण माल ठेवतो. काही लोकांना वेळ नसतं किंवा जे जॉबला लेडीज जातात त्यांना वेळ नसतं. सिनियर सिटीजन असतात घरात त्यांना वेळ नसतं. मग त्यांच्यासाठी आपण दांडी केली साफ करून पूर्ण मिळणार. आणि दांडी तोडून माल घेतला ना की तेवढं ते तेवढं वजनाला मिळतो. जेव्हा तुम्ही दांडीवाली नेता तेव्हा घरामध्ये तुम्हाला दांडी तोडावं लागेल. दांडीचं वजन निघेल. त्याच्यामुळे थोडंसं शेती माल आहे त्याच्यामुळे थोडासा कचरा असणारच. अच्छा. दांडीवाल्या मिरचीमध्ये तो कचऱ्याचं वजन जातो. दांडीवाला माल घेतला तर त्याच्यात काय नाही. क्लीन माल असतो. फक्त एकदम फक्त तुम्हाला मालच मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कचरा वगैरे पण थोडाफार मिळणार आहे आणि दांडी वगैरे पण असेल. ते शेतीचं माल आहे त्याच्यामुळे थोडासा पण कचरा असू शकतो दांडीवाली मध्ये. तसं दांडी तोडलेल्या याच्यात नाहीये. एकदम क्लीन सगळं साफ केलेलं माल आहे. ती कोणती? ती ह्यातलीच आहे बघा दांडी तोडलेली रेशमपट्टी. अच्छा रेशमपट्टी याच्यातली. ओके. त्यातलंच माल एकदम. ओके. तर मित्र याच्यातलं माल आहे. ही दांडी तोडून ठेवली. ही दांडी तोडून ठेवली आणि ती दांडीवाली. ओके. आणि ही रॅलिश मिरची जी डुप्लिकेट संकेश्वरी म्हणून जी आपण घेतो ही संकेश्वरी म्हणून विकली जाते ही मिरची. मित्र रॅलिश आहे. डुप्लिकेट संकेश्वरी बोलतात ती आहे. ही मिरची. ही कशी असणार आहे? ही आहे 300, 250, 300, 400 क्वालिटी. 250, 300, 400. क्वालिटी कलर ह्याच्याच कलर प्रमाणे रेट असतं हिचा. अच्छा कलर प्रमाणे. आता ही आहे ही माझ्याकडे 300 रुपये किलो वाली आहे. 300 रुपये किलो वाली. पण ह्यातलं अजून चांगला माल तुम्हाला 400 रुपयापर्यंत मिळू शकतो. पण ही डुप्लिकेट संकेश्वरी आहे. आपल्याकडे ओरिजिनल संकेश्वरी पण आहे. मी दाखवतो तुम्हाला. तर मित्र बघा ओरिजिनल संकेश्वरी पण आहे. ती पण आपण पाहूया. ही ओरिजिनल संकेश्वरी. ही बघा एवढी मोठी आहे बघा. ओरिजिनल संकेश्वरी ओळखायची असेल ना बघा साईज वरनं तुम्ही ओळखू शकता. आणि ती पातळ पण बघा किती असते. पातळ असतील असं पकडलं ना तर याचा चुरा होतो. एकदम पातळ असते. ही कशी किलो? 1000 रुपये किलो. 1000 रुपये ते 1200 रुपये. 1000 ते 1200 रुपये. पण ही ओरिजिनल संकेश्वरी आहे बघा. एवढी मोठी असते बघा. ही केवढी मोठी असते बघा. याच्यापेक्षा पण अजून लांब येते. त्याच्यापेक्षा पण लांब असते. एवढी असते. पण संपले माल आता एंडिंग पण आली आहे. तर तुम्हाला याच्यापेक्षा मोठी पण मिरची इथे मिळून जाईल. छान आहे बघा. ह्याच्यात पण मस्त मोठा माल आहे बघा. ही ना टेस्ट साठी ही दांडी सकट मिरची टाकायची दळायला. मसाल्यामध्ये ही दांडी सोबत दळायची. हिच्या दांडीमध्ये टेस्ट असते आणि छान आहे बघा. ही ओरिजिनल निपाणीची जी संकेश्वरी म्हणतो ना आपण निपाणीची ती ही ओरिजिनल संकेश्वरी. मित्र आणखी पण मसाले ते पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा धणे पण आहे इथं. इंदुरी धणे आहे बघा. खडा काडी कचरा काही नाही. एकदम क्लीन एकदम साफ केलेलं माल आहे बघा. आणि जास्त हिरवागार काही बायकांची लेडीजची डिमांड असते की एकदम हिरवागार धणा पाहिजे आम्हाला. तो एकदम हिरवागार धणा घ्यायचा नाही. त्याला कलर मारलेला असतो. अच्छा कलर असतो तो. त्याला कलर मारलेला असतो. हा नॅचरल कलर आहे. हा याच्यात तुम्ही पाण्यात टाकलं तर ह्याचा कलर निघणार नाही. नॅचरल कलर आहे. एकदम जास्त हिरवागार धणा नाही घ्यायचं. त्याला कलर मारलेला असतो. हा इंदुरी धणा आहे. याची काय प्राइस असणार? 240 ते 220. 240 ते 220. ओके. ही हळद बघा. ओरिजिनल सेलमची हळद आहे बघा. ओरिजिनल सेलम हळद आहे बघा. त्याचं छान क्वालिटी पण पाहू शकता. आणि स्मेल बघायचं हिचं. ही बघा पिकलेला हापूस आंबा जसं दिसतो बाहेरून तसं आतमध्ये ही हळद दिसली पाहिजे. ती म्हणायची ओरिजिनल सेलमची हळद. तिचा स्मेल खूप सुंदर असतो. खूप छान. बघा आता तुम्ही स्मेल घेऊन यायचं. खूप छान स्मेल आहे बघायचं. हो मित्रांनो खूप जास्त स्मेल आहे. खूप छान येतोय. खूप छान स्मेल येतं हिला. मस्त कलर पण आहे. कलर पण छान आहे बघा. असं कलर पाहिजे एकदम पिवळा एकदम छान सुंदर आहे हळद. ही कशी किलो असणार आहे? 280 ते 260 300 पर्यंत पण आहे. अच्छा 300 पर्यंत असणार आहे. ओके. याच्यामध्ये पण क्वालिटी आहे. ओके याच्यामध्ये पण क्वालिटी आपल्याकडे.
क्वालिटी आहे बघा. याच्यामध्ये पण क्वालिटी मिळणार आहे. हा ही 300 रुपये किलो. हे बघा ही 300 रुपये किलो. ही 280 रुपये किलो. अच्छा ही 280 रुपये किलो. हा, ओके. म्हणजे साईज लहान मोठी साईज वर आहे अच्छा डिपेंड. साईज वरती हा, असतं. याला पॉलिश केलेलं असतं, लहान मोठी साईज वर आहे अच्छा depend. पॉलिश केलेलं असतं. हा, तुम्ही बघा हा. पॉलिश केलेलं असतं. हे बघा आपल्याकडे असं रेडीमेड पाव किलोचं पॅकेट केलेलं आहे. अच्छा रेडीमेड पाव किलोचं हा, पॅकेट हा, आहे. ह्याच्यामध्ये सगळं भरलेलं आहे. ओके तर सगळे ना अख्खे गरम मसाले त्याच्यामध्ये. हो सगळं आहे पण काही कमी जास्त आहेत. अच्छा कमी जास्त असणार सगळ्याच वस्तू आहेत अशातला भाग नाही. हो. काही पण कमी जास्त मॅक्झिमम आहेत. सगळे असतील नाही, त्याच्यामध्ये. बऱ्यापैकी आहेत सगळे. ओके. म्हणजे घरामध्ये आपल्याला काही वस्तू फोडणी टाकण्यासाठी अख्खा मसाला आहे ना हो. त्याच्यासाठी हे आहे. ओके. 220 रुपयाचं आहे. 220 रुपयाला. हे पाव किलो आहे. वजन बघायचं पाव ओके. किलो आहे. पाव पाव किलो वजन आहे. हा चिंच आहे आपल्याकडे, अलिबाग चिंच आहे, मस्त सीडलेस आहे. अच्छा अलिबाग चिंच. अलिबाग चिंच सीडलेस आहे. सीड्स तर मित्रांनो बिया वगैरे काय नाही त्याच्यामध्ये. सीड्स पूर्ण मीठ काढलेले. लावलेलं आहे आपण. अच्छा मीठ लावलेलं आहे. मीठ लावून पॅकिंग केलेलं 200 रुपये किलो. 200 रुपये किलोनी मिळणार आहे. हा, मीठ ओके. लावलेलं आहे. सीडलेस चिंच आहे, अलिबाग चिंच आहे. दादा मसाले घ्यायला आले तर हो कसा असतो यांचा मसाला? मसाला खूप सुंदर असतो. आम्ही नेहमी इथूनच घेतात. ओके. आणि छान मिरची पावडर, मसाला, धणे अच्छा पावडर, क्वालिटी चांगली असते यांची. क्वालिटी एक नंबर एक ओके. नंबर. आमची क्वालिटी बघून माझा मित्र आलेला एक दे घरी. अच्छा त्यांनी मटण खाल्ला तर ते बोलले मसाला कुठून आणतो तू? मला हाय आमच्या ओळखीचे सुबोधवाणी. ओके. यांच्या दुकानातून 2-3 वेळा घेऊन गेला मित्र. ओके. त्यांना पण खूप आवडलं. तर मित्रांनो दादालाही आवडला आणि त्यांच्या मित्राला यांचा मसाला ना खूप आवडलेला आहे. बघा पाहू शकता दादानी पण रिव्ह्यू खूप छान दिलेला आहे. इथूनच म्हणजे घेऊन इकडे जातो. मसाले खूप छान मिळतात. तर नक्की तुम्ही ना एकदा या शॉपला नक्की व्हिजिट करा. हे बघा दादासाठी ना मिरची वजन करतात आहे. दादा मिरची पावडर घ्यायला आले. तर मित्रांनो बघा इथे दालचिनी पण आहे. 2 क्वालिटीच्या दालचिनी आहेत बघा. एक दालचिनी अच्छा आहे ही एक. हा, आणि ही एक दालचिनी आहे. ओके यांच्यामध्ये फरक काय ताई? फरक म्हणजे ओरिजिनल दालचिनी हीच. आता अच्छा. दालचिनी म्हणजे झाडाचं साल. हो तर झाडाला साल ही अशीच येते. ओके. मग ओरिजिनल दालचिनी हीच. पण ही आहे ना ही मशीनला गोल केली जाते. अच्छा मशीनवरती गोल केली हा, जाते. झाडाला साल काय अशी गोल येत नाहीये. हो. ही झाडाला जी साल असते ती ही ओके. मशीनला गोल केली जाते. मशीनला गोल केल्याच्या तिचं कलर स्मेल सगळं निघून जातं. ओके. हा आणि मेन टेस्ट आहे तेही निघून. मग हिला पॉलिश केली जाते. अच्छा पॉलिश केले जाते हिला. हा हा पॉलिश केलं जाते हिला. त्यापेक्षा ही ओरिजिनल दालचिनी. ही फक्त दिसायला खूप सुंदर आहे. ओके. तिच्यासारखी टेस्ट हिला नाहीये. ओके. ही फक्त दिसायला सुंदर अच्छा आहे. दिसायला फक्त सुंदर खूप येते. सुंदर आहे ही दिसायला. पण तसं ओरिजिनल दालचिनी हीच. ओके. तर मित्रांनो झाडाची बघा साल आहे हे हीच ओरिजिनल ओरिजिनल दालचिनी आहे. दालचिनी आहे. ही थोडीशी तिखट पण असते. अच्छा गोड चव असते, तिखट असते. तसं हिला एवढं टेस्ट नाही. हिला जी टेस्ट येते ते इसेन्स मारलेला असतो हिचा. अच्छा हा त्याच्यामुळे हिला टेस्ट येते. मशीनला एकदा पॉलिश केली की सगळं कलर टेस्ट स्मेल सगळं निघून जातं. ओके. हा त्याच्यामुळे ओरिजिनल दालचिनी हीच. ओके त्यांची प्राइस काय असणार आहे? हे मिळेल 700 रुपये किलो. 600 रुपये किलो आणि ती हे 800. 800 रुपये किलो. हिला मशीनचा खर्च येतो ना ओके. त्याच्यामुळे रेट वाढते हिचं. ओके. हिला जरी टेस्टिंग नसली हिला तरी पण मशीनचा खर्च आहे अच्छा ना. मशीनचा खर्च आहे त्यामुळे प्राइस जास्त आहे प्राइस तिचा. जास्त आहे. पण ओके. खरी दालचिनी टेस्टला पण हीच ओरिजिनल पण हीच दालचिनी. ओके. हे बघा त्रिफळा मित्रांनो, एकदम त्रिफळा clean आहे बघा. बघा. खडा काडी कचरा काही नाही. Quality Smell पाहू पण स्मेल बघा किती सुंदर आहे. आता दादा तुम्हाला स्मेल येईल बघायचं किती हो. छान आहे स्मेल बघा. स्मेल पण खूप सुंदर आहे. खूप मस्त आहे. हे कोकणामध्ये शक्यतो मच्छी करीसाठी हे यूज केले जास्त. अच्छा मच्छी करीसाठी. मच्छी करीसाठी कोकणामध्ये हे वापरतात. ओके. म्हणजे आपल्या मसाल्यात पण असतं हे. प्रतिकडे जास्त. पण हे कोकणामध्ये याचं पीक पण होतं. अच्छा खूप छान आहे. त्रिफळा म्हणतात त्याला. त्रिफळा. जायफळची साईज बघा जम्बो साईज जायफळ आहे. ओके. साईज पाहू शकतो. छोटे छोटे जायफळ नाही. जायफळ किती मोठे आहे बघा. मोठ्या मोठ्या साईज मध्ये जायफळ. 20 रुपयाला एक जायफळ आहे. अच्छा 20 रुपयाचा एक. 20 रुपयाला एक ओके. जायफळ. जम्बो साईज जायफळ आहे. अच्छा, छोटी जम्बो size size. आहे. जायफळची साईज बघा मोठं जायफळ आहे एकदम. मित्रांनो मेथी पण बघायचं. हो हो मेथी बघा एकदम छान आहे बघा मेथी. मेथीची क्वालिटी पण पाहू हा शकता. खडा काळी कचरा काही नाही बघा. मसाल्यामध्ये मेथी हवीच. ओके. हवामानामध्ये बदल झाला ना की मसाल्यामध्ये ना बारीक अळी होते. हो. ती ह्या मेथीमुळे होत नाही. अच्छा आळी वगैरे पडत नाही अळी मसाल्यामध्ये. वगैरे पडत त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात मेथी वापरायची. मसाल्याला चव पण छान येते मेथीमुळे. ओके. हा मेथी टाकायची. कडू नाही होत मसाला ह्या अच्छा मेथीमुळे. थोडाफार यूज करू शकतो. हा हा थोडस वापरायची. त्याच्यामुळे मसाला टिकून पण जातं आणि स्मेल पण छान येतं मसाल्याचं. ओके. हे बघा मायपत्री. बघा मायपत्री. हा त्याला रामपत्री पण म्हणतात. अच्छा, रामपत्री. मायपत्री म्हणतात त्याला. बघा किती. आणि हे नॅचरल कलर आहे. याला कलर मारलेलं नाहीये. हे नॅचरल कलर आहे मायपत्रीचं. कलर वगैरे पाहू शकतो बघा. नॅचरल कलर आहे त्याचा. आणि साईज बघा अख्खा माल आहे. याच्यात चुरा नाहीये. अच्छा चुरा वगैरे कचरा नाही. नाहीये काही नाहीये. एकदम क्लीन आहे. जावंत्री. आता हे जावंत्री. हे जावंत्री. जायफळचं फुल आहे. अरे जायफळचं फूल. हा हा हा
हे जायफळच्या वरती असते बघा, कसं अख्खं माल आहे, छान आहे, हो. एकदम मस्त आहे. हे तरीचं काम करतं मसाल्यात. अच्छा, हे तरीसाठी. हा, आणि हे टेस्ट साठी. अच्छा, हे टेस्ट साठी. ह्याच्याने मसाल्यामध्ये टेस्ट येते. हे ओके. जायफळचं फुल आहे, ओके. हे टेस्ट साठी वापरतात. हा, आता मित्रांनो जायफळचं फूल आहे, टेस्ट साठी वापरतात आणि आणि हे तरीसाठी. हे तरीसाठी वापरतात. बाद्यान स्टार फुल. हो, स्टार फूल पाहू शकता. छान आहे बघा, एकदम अख्खा माल आहे, कचरा नाहीये, काही नाही, ओके. एकदम क्लीन आहे. हे कसे असणार आहे? 120 रुपयाचं 100 ग्रॅम. 120 रुपयाचं 100 ग्राम हो, हो. असणार आहे. ओके. बघा शहाजिरं एकदम क्लीन आहे बघा. मेन शहाजिरामध्ये जास्त कचरा असतो. हो, हा, ते बघा अजिबात आपल्याकडच्या शहाजिरामध्ये बघा अजिबात कचरा नाहीये, बिलकुल हो, कचरा नाहीये मित्रांनो, बघा. कचरा वगैरे काही एकदम. नाहीये. आणि शहाजिरामध्ये मिक्सिंग असतं की जो साधा जिरा असतो ना तो चालतात, त्याचा बारीक साईज असतो ना तो शहाजिरा म्हणून विकला जातो. हो. तसं आपल्याकडे नाहीये बघा, एकदम क्लीन आहे, ओरिजिनल शहाजिरा आहे बघा. आणि कचरा नाहीये, सगळ्यात महत्वाचं ओके. पॉईंट की कचरा नाही. आपल्याकडे जे 22 प्रकार आपण मसाल्यात वापरतो त्यातल्या एकाही सामानामध्ये तुम्हाला कचरा मिळणार नाही. क्लीन आहे सगळं सामान, ओके. क्लीन आहे, साफ केलेलं माल आहे सर्व. बडीसोप बघा, नॅचरल कलर आहे. बडीसोपला एक कलर मारलं जातं. हो, हा, तसं बघा बडीसोप कलर मारलेलं नाही बघा, एकदम natural आहे. नॅचरल कलर आहे. आणि साईज पण बघा, छान साईज आहे बघा, आणि कचरा नाहीये बघा, एकदम क्लीन माल आहे बघा. ओके. हिरवी वेलचीचे थोडस रेट वाढलेले आहे आता, ओके. पण माल छान आहे बघा. अच्छा, आता मित्र हिची पण मोठ्या साईज साईज बघा. मध्ये. हा, हे बघा. आणि हिरवी वेलची आहे ना, असं दाणा पाहिजे, काळा दाणा पाहिजे आतमध्ये, अच्छा, आतमध्ये काळा दाणा काळा पाहिजे. दाणा पाहिजे. ते बघा, आणि पूर्ण भरी आहे बघा, एका वेलचीमध्ये एवढे दाणे निघाले बघा. ओके. तर हा, जरा एवढी सुगंध खूप पूर्ण- जास्त येतं. हा, आता आणि- ओपन केलं ना जरा तर खूप जास्त सुगंध पूर्ण येतो. भरीव दाणे, जे छोटे दाणे आणि पोकळ असतं ना, छोटी साईज, ते पानपट्टीवर वापरलं जातं. हे स्पेशल मसाल्यासाठी अच्छा, वापरलं स्पेशली जातं. मसाल्यासाठी हे असतं हे. स्पेशल याचं दाणं बघा, एका वेलची मधून एवढे दाणे निघाले बघा. ओके. आणि पूर्ण भरीव दाणा आहे, एकही दाणा पोकळ निघणार नाही ह्याच्यामध्ये, पूर्ण भरीव दाणा आहे. रेट महाग, भाव वाढले थोडं, ओके. पण क्वालिटी एक नंबर आहे. ओके. ही कशी असणार? 50 ग्राम 250 रुपये. 250 रुपये 50 ग्राम. हो, आता थोडे रेट अच्छा, वाढले रेट वाढलेले. त्यामुळे थोडंसं वेलची, काश्मीर मिरची आणि हळद, हो. या 2-3 गोष्टींचा जरा रेट रेट वाढलेला आहे. ओके. हे बघा, जिरं बघा किती क्लीन आहे बघा. जिरं पण पाहा मित्र. हा, जिरं स्वस्त आहे, 350 ते 400 रुपये किलो आहे. ओके. जिरं स्वस्त आणि झालेलं quality आहे. आणि कचरा हा, वगैरे नाही कचरा त्याच्यामध्ये. नाही बघा, अजिबात कचरा नाही, एकदम क्लीन माल आहे बघा. 350, 400, 380, 350, 380, 300 ते 400 रुपये किलो. 400 रुपये किलो पर्यंत. अच्छा, क्वालिटी हिशोबाने Quality प्राइस wise असणार. आणि जिऱ्याचे रेट ओके. कमी झालेले आहे आता. अच्छा, प्राइस कमी झाली प्राइस जिरे. कमी झाले, तो 400च्या वरती गेला, तो 400च्या आत आले आता. ओके. हे लवंग बघा, ओरिजिनल लवंग आहे, आणि दाणं बघा किती मोठा आहे लवंगचं. लवंग पाहू शकता मित्र, किती भारी दिसते. खूप आणि स्मेल quality पण पण. छान आहे. लवंगचं तेल काढलं जातं, तसं तेल काढलेलं लवंग नाही आहे. अच्छा. त्याचं नाक बघायचं, याला नाक म्हणतात, लवंगचं नाक. अच्छा, नाक. ते पूर्णपणे सगळ्या लवंगला आहे बघा. ओके. आणि स्मेल आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये येणार नाही, हो. पण याचं स्मेल खूप छान येते बघा, एकदम छान मित्र, लवंग मला आहे, तर मस्त स्मेल खूप एकदम. छान येतं. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा इथे मसाले घ्यायला ना तेव्हा तुम्हाला कळून येणार कशा प्रकारे असणारे मसाले हा, आणि मला- त्यांचा सुगंध वगैरे कशा हो, प्रकारे हो, असणार आहे. मालाची क्वालिटी बघा. रेट 19-20 नक्की होईल. रेट मध्ये कमी जास्त माझ्या दुकानात, त्या दुकानात रेट कमी जास्त होईल, पण हो. क्वालिटी मध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. ओके. क्वालिटी एक नंबरच देतो. तर मित्रांनो, ताई सांगतात प्राइस थोडी कमी जास्त होऊ शकते, पण क्वालिटी चांगलीच मिळणार आहे तुम्हाला. हे बघा, ओरिजिनल आपण जे मसाल्यासाठी वापरतो ना ती राई, हो. ही स्पेशल मसाल्यासाठी वापरायची. हिच्याने तरी येते मसाल्याला. ओके, बारीक राई. हा, आपण डाळीला फोडणी देतो ना, ती अच्छा, राई अच्छा, नाही, ती मोठी वाली असते. ती मोठी वाली असते, आणि ही बारीक राई, याच्याने तरी येते. तुम्ही अच्छा. थोडासा हात लावून बघा, याला ऑइली लागेल बघा तुम्हाला. ओके. हो मित्र, तो ऑइली आहे. हा हा हा, याच्याने तरी येते मसाल्याला. ओके. तरीसाठी वापरतो आपण ही राई. आपण ती साधी राई येत नाही मसाल्यामध्ये, ही ओके. स्पेशल मसाला राई आहे, ज्याने मसाल्याला तरी येते. तीच टाकतो आपण मसाल्यामध्ये. थोडी महाग ओके. आहे, पण हीच टाकतो आपण मसाल्यामध्ये. अच्छा. हा, हे बघा, ओरिजिनल खसखस. खसखस मध्ये एक मिलावट अशी असते की याच्यामध्ये राजगिरा मिक्सिंग केलं जातं. राजगिरा. हा, ह्याच्यामध्ये एक पण दाणा राजगिरा मिक्सिंग नाहीये आणि कचरा नाहीये. खसखस मध्ये एक भरपूर कचरा असतो बघा, ह्याच्यात बिलकुल कचरा नाहीये, एकदम क्लीन माल आहे. जेव्हा आपण मसाल्यासाठी खसखस भाजतो, हो. गरम करतो, त्यावेळेस ते उमळतं, फुल तयार हो. होतं. उमळलं की ते समजायचं राजगिरा आहे. ओके. त्यातला एक पण दाणा, किती छोटी साईज आहे खसखस, पण एक पण दाणा उमळणार नाही. अच्छा, उमळला म्हणजे तो उमळला की तो राजगिरा. राजगिरा. ओके. हे राजगिरा नाहीये, ओरिजिनल खसखस आहे. एक पण दाणा याचा उमळणार नाही. ओके. आणि क्लीन आहे बघा, अजिबात कचरा नाही, थोडस सुद्धा तुम्हाला कचरा दिसणार नाही. पाहू शकता. एकदम सुद्धा क्लीन कचरा माल नाही. आहे. Clean आणि आहे पूर्ण. एकही दाणा उमळणार नाही. जसंच्या तसं दाणा राहिला की ते ओरिजिनल कचऱ्याचे समजायचं. ओके. हे मसाला टिकून ठेवण्याचं काम करतं. काय मसाला- नाहीये? हिंग, खडा हिंग. खडा हिंग. हा, हे मसाल्यामध्ये ठेवून द्यायचं. मसाला टिकून ठेवायचा. मसाल्याचा जो स्मेल आहे, हो. या वर्षीचा स्मेल पुढच्या वर्षी पण ते टिकून राहण्याचं काम हिंग करतं. अच्छा, मसाल्याचा सुगंध टिकून ठेवण्यासाठी. हा, ते यासाठी हिंग वापरायचं. ओके. खडा हिंग.
अच्छा, अख्खा ठेवायचा असतो. अख्खा ठेवायचं. ओके. तो कांदा लसूण जो मसाला डंक मध्ये जो करतात ना हो. त्याच्यामध्ये हे कुटायला टाकायचं. ओके. आणि चक्कीमध्ये कुटायला नाही टाकायचं. हे अच्छा, हे नाकेश्वर आहे. नाकेश्वर. खूप छान आहे बघा. नाकेश्वर मस्त आहे बघा, एकदम छान आहे. दाणा बघा नाकेश्वरचा पण मोठा दाणा आहे. ओके. एकदम छान आहे नाकेश्वरचं दाणा, मस्त आहे. हे पण टेस्ट साठी वापरतो. अच्छा, टेस्ट साठी वापरतो. नाकेश्वर टेस्ट साठी वापरतो. हे बघा मसाला वेलची साईज बघा, मसाला वेलचीची किती मोठी साईज आहे बघा. क्वालिटी पाहू शकता बघा. जसं तुम्हाला मी म्हटलं जायफळ जम्बो साईज आहे तसं हो. मसाला वेलची पण जम्बो साईज आहे. ओके. साईज वर रेट असतो. अच्छा, साईज वरती. हा, एकदम तुम्ही छोटी साईज घेता तर रेट कमी असतं. ओके. पण ही मोठी साईज मसाला वेलची त्याच्यामुळे थोडंसं रेट जास्त असतं, पण क्वालिटी क्वालिटी आहे. हा. ओके. हे बघा हिंग स्पेशल काळी मिरी. या मिरीमध्ये जायफळचं पपईचं बी मिक्सिंग केलं जातं. हो. तसं नाहीये बघा. किती तुम्ही जोराने तिला प्रेस केलं तरी पण ती चुरा होत नाही बघा. कितीही अच्छा, जोराने पपईची बी चुरा होऊन जाईल. पपईची बी चुरा होते आणि ते पोकळ असते. अच्छा. हे पोकळ नाहीये, एकदम भरीव दाणा आहे बघा. तुम्ही किती जोरात प्रेस केलं तरी पण ते हाताला आपल्या काही लागत नाही. हे दगडफूल आहे बघा. दगडफूल मध्ये एक कचरा भरपूर असतो, हो. पण तसं नाहीये बघा. आपण चाळून भरलेलं आहे. फुल म्हणजे फुलच आहे बघा, अख्खं ओके. फुल आहे बघा. म्हणजे कचरा वगैरे जरा सुद्धा नाही जाय हा, एकदम क्लीन माल आहे बघा. ते स्वतः पाहू शकता. आणि साईज पण बघा त्याची. साईज पण छान आहे आणि त्याला पानं कीड तुटलेली वगैरे लागलेलं नाही, असतं कीड बघा. वगैरे नाहीये. कीड लागलेलं नाही, तर होल पडलेले हो. असतात पानांना. तसं नाहीये बघा. अच्छा, ते कीड पडलेली असते हो त्यांना. हो हो, तसं नाहीये बघा. ओके. आता शेतीमाल आहे, शेतावर झाडांवर कीड वगैरे अळी हो. असते, पण तसं नाही. म्हणजे तर बघा, एकदम पूर्ण clean क्लीन आहे आणि बघा. क्वालिटी नक्की हा. खूप छान आहे बघा यांची. तुम्ही जरा पाहू शकता बघा, पूर्ण स्टॉक येत आहे इकडं. अच्छा. त्रिफळा, दगडफूल, धणे, हे धण्याची गोणी आहे. सर्व स्टॉकला माल आपल्याकडे पूर्ण भरपूर stock आहे. खोबरं पण छान आहे. ते कांदा खोबरं लसूण जो मसाला बनवतात घाटी हो. मसाला, त्यांच्यासाठी अशी मोठी वाटी लागते. कोणता खोबरा आहे? राजापुरी खोबरे छान आहे बघा. तुम्ही जरा राजापुरी तेल खोबरं? भरपूर आहे बघा. मी जस्ट नख लावलं तरी पण नखला केवढं तेल लागले बघा. ओके. तुम्ही जरा पाहू शकता भरपूर बघा. तेल आहे. तेल काढलेलं खोबरं नाहीये. अशी ओके. मोठी वाटी खोबरं आहे. छान आहे. खोबऱ्याची वाटी पण मस्त आहे बघा, मोठी वाटी आहे. पण किती वाजता उघडा असतो आणि हप्ताभर चालू असतो का आपला? हो, पूर्ण आठवडाभर चालू असतो दुकान. ओके. आणि सकाळी 8 वाजता उघडतं, रात्री 8 वाजता बंद होतं. ओके. आणि जर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगता तुमचा? 7900056017. सकाळी 8 ते रात्री 8 मध्ये फोन करा मला. ओके. आणि होम डिलिव्हरी पण करता तुम्ही? होम डिलिव्हरी करतो आपण. ओके. तुम्ही सांगा मला ऍड्रेस, कुरिअर पण करतो आपण. बाहेरून येणार असेल गिराईक तर मला ऍड्रेस फोन नंबर देऊ, आपण कुरिअर पण करतो. ओके. तर मित्र फक्त ताई कुरिअर पण courierचा करणार charge तुम्हाला आहे? द्यावा अच्छा, लागेल. चार्जेस द्यावे लागणार आहे. तर मित्र फ्री ऑफ कॉस्ट बाकी आपण नसणार आहे, courier- तुम्हाला चार्जेस पे courierचा करावे लागणार charge आहे. तुम्हाला द्यावं लागेल. बाकी कुठेही मागवा, आपण कुठेही देऊ शकतो. ओके. मिनिमम किती ऑर्डर द्यावा लागणार आहे? कितीही. एक कारण कुरिअरचा खर्च तुम्हाला द्यायचे. ओके. त्याच्यामुळे कुरिअरचा जे खर्च होईल ते तुम्ही द्यायचं. ऍड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही त्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला मसाले वगैरे पाहिजे असतील ना तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपण तयार मसाला पण बनवून देतो. आधी ओके. पोळी मसाला, मालवणी मसाला, कांदा खोबरा लसूण मसाला जो आहे घाटी मसाला, तो पण आपण स्वतः बनवून देतो. ओके. कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा. 4-8 दिवस आधी तुम्हाला बनवून मिळेल. ओके. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मित्रांनो, सुबोध किसन वाणी या शॉपचा ॲड्रेस वगैरे, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.